पण आत्ताच्या घडीची जी अपडेट येते ती म्हणजे लोजपाची सुद्धा जोरदार घोडदौड दिसते। 10 जागांवर लोजपा आघाडीवर दिसते। त्याचबरोबर जेडीयू, तुम्ही आता जो मुद्दा मांडलाय की 69 जागांवर जेडीयू पुढे आहे, भाजप 73 जागांवर पुढे आहे। फक्त 4 जागांचा या दोघांमध्ये फरक आहे। म्हणजे गेल्या वेळेला जवळपास डबल असलेल्या जागा आता त्यांनी कव्हर करत आणलेल्या आहेत। आणि आत्ताच्या घडीची मेजर अपडेट आहे, जेडीयू आणि भाजपमध्ये काटेकी टक्कर आहे। म्हणजे आता सत्ताधारी गटातच एकमेकांमध्ये चुरस सुरू झालेली आहे। म्हणजे आता त्यांनी विरोधकांना बाजूला सारलेलं आहे आपापसातच। तुम्ही आता जो मुद्दा गेल्या वेळेला 43 जागांवर असलेला जेडीयू आणि जवळपास 70च्या 75च्या पुढे म्हणजे 80च्या आसपास, नंतर काही लोक भाजपमध्ये आल्यामुळे तर जवळपास दुप्पटीने असलेला जेडीयूपेक्षा भाजप दुपटीने होता। जेडीयूने असं काय केलं की जेडीयू या मार्कपर्यंत पोहोचली आहे? साधारण ते मला असं वाटतं की 70 ते 75चा आकडा सहज गाठतील। मागच्या वेळेस तर त्यांनी 114 जागा लढवल्या होत्या, यावेळेस ते 101 लढत आहेत। म्हणजे मागच्या वेळेसपेक्षा कमी जागा लढवून मागच्या वेळेसपेक्षा चांगला परफॉर्मन्स देत आहेत। मला वाटतं की दोन मुद्दे आहेत, एक तर नितीश कुमार यांची स्वतःची प्रतिमा, दुसरं असं झालं की या निवडणुकीमध्ये भाजपने सुरुवातीला त्यांचं मुख्यमंत्रीपदासाठी नाव जाहीर नाही केलं, त्याच्यामुळे विरोधकांचा सगळा फोकस जो होता तो भाजपाला टार्गेट करणार होता। नितीश कुमार यांना त्यांची प्रकृती म्हणा किंवा भाजपाकडनं त्यांना साईडलाईन करणं म्हणा, त्यांच्याबद्दल एक सहानुभूतीचा दृष्टिकोन ठेवून तो प्रचाराचा केंद्रबिंदू झाला। म्हणजे तुम्ही नितीश कुमारला का जाहीर करत नाही, भाजपाचा हेतू काय, हा विरोधी पक्षाचा मला वाटतं फोकस होता सगळा त्या निवडणुकीमधला। आणि त्याचा निश्चितपणे त्यांच्या प्रतिमेला कुठे ना कुठेतरी त्याचा फायदा झालेला आहे। सरांच्या त्या मुद्द्याला थोडंसं ऍड करतो। मागच्या वेळेला जेडीयूच्या जागा मुख्यत्वे कमी झाल्या होत्या, त्या लोजपामुळे कमी झाल्या होत्या। मैं बीजेपी का हनुमान हूं असं म्हणत चिराग पासवाननी प्रचार केला आणि जेडीयू कट्टू साईज झाली। ह्या वेळेला भारतीय जनता पार्टीने स्ट्रॅटेजी म्हणून काय केलं असेल तर लोजपा अलायन्स मध्ये त्यांना घेतलं, जागा वाटप सन्मानजनक केलं। बरं, भाजपच्या कोट्यातनं काही जागा दिल्या, आज 101 अशी जी त्यांची जागा वाटपाची रणनीती ठरली, त्यात लोजपाला 28 जागा त्यांना दिल्या। आता त्यांना त्या तुलनेमध्ये पण ते यश मिळालं। मागच्या वेळेला जेडीयूचं जे यश संख्याबळ कमी झालं होतं त्याचं मुख्य कारण चिराग पासवान होते। यावेळेला चिराग पासवान बरोबर आहे, त्याचं कुठे ना कुठेतरी रिफ्लेक्शन ह्या जेडीयूच्या जागा वाढण्यामध्ये निश्चित झालं असतं। म्हणजे त्यावेळेला सुद्धा रणनीतीचा एक भाग होता भाजपच्या, लोजपाला वेगळं ठेवून त्यांना जेडीयूच्या विरोधात उभं करणं आणि त्यांना संधी देत जेडीयूचा कुठे ना कुठेतरी शक्तिपात करणं हा भाजपचा रणनीतीचा भाग होता। आणि एनडीए मधल्या घटक पक्षांमध्ये जो समन्वय होता त्याच्या नेमकी उलटी परिस्थिती महागठबंधनमध्ये होती। त्यांच्या जागा वाटपाचा घोळ शेवटपर्यंत मिटला नाही। जवळपास 8 जागांवर हे एकमेकांच्या विरोधात लढत होते। झारखंड मुक्ती मोर्चासारखा एक घटक निवडणुकीच्या आधी त्यांच्यामधून बाहेर पडला। तर मला वाटतं की तोही विसंवाद कुठे ना कुठे काही ना काही परिणाम करणारा निश्चित झाला असेल। मागच्या वेळेस 52 जागा अशा होत्या की जिथला विजय हा 5000 पेक्षा कमी मताधिक्याने झालेला होता, त्या जय पराजयातलं अंतर फार नव्हतं। यावेळेस मला वाटतं की त्यामुळे ती मतविभागणी टाळण्याचा पण जो प्रयत्न एनडीए मधून झाला त्या प्रमाणात मला वाटतं की समन्वय महागठबंधनमध्ये दिसला नाही। त्याच्याच विरोधात जर आपण बघितलं तर विरोधकांच्या म्हणजे महागठबंधन महाआघाडीमधला गोंधळ यावेळेला काहीसा गोंधळ कमी होता। म्हणजे गेल्या वेळेला काँग्रेसनं खूप जागांसाठी अट्टहास धरला होता, जास्त जागा घेतल्या होत्या, तरीसुद्धा परफॉर्मन्स चांगला नव्हता। यावेळेला काँग्रेसनं राजकीयदृष्ट्या शहाणपण दाखवलं, फार जागांचा अट्टहास ठेवला नाही आणि अनेक मुद्द्यांवर ते आरजेडी बरोबर सहमत झाले। लवकरात लवकर घोळ निस्तरला, प्रचारसुद्धा जोरदार सुरू झाला होता। SIRचा सारखा एक तगडा मुद्दा हाती होता। राहुल गांधींनी 2 पत्रकार परिषदांमधनं एक वातावरण निर्मिती केली होती। असं असताना सुद्धा त्याचा निवडणूक निकालांमध्ये फारसा फरक दिसत नाहीये। नाही, तुमचं बरोबर आहे, पण यामध्ये आता काँग्रेसनं ज्या जागा मागच्या वेळेस जो आग्रह होता तो न धरता आमचा यावेळेला हाच उद्देश होता की कुठल्याही पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार यांना सत्तेपासून दूर ठेवलं पाहिजे। कारण गेल्या अनेक वर्षामध्ये ज्या पद्धतीनं बिहारचं आज म्हणजे तुम्ही कुठला इंडेक्स उचलून पहा, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असेल किंवा गुन्हेगारीचा इंडेक्स असेल किंवा शिक्षणाच्या संदर्भानं जरी आपण बघितलं तरी प्रत्येक याच्यामध्ये बिहार हे शेवटच्या क्रमांकावरती आहे। आणि म्हणून आम्ही जे मुद्दे उचललेले होते ते बिहारच्या सर्वांगीण विकासाचे होते आणि ते मुद्दे घेऊन आम्ही लोकांमध्ये गेलो आणि निश्चित पद्धतीनं म्हणजे यामध्ये जे आत्ताचे आकडे दिसत आहेत हे जर शेवटपर्यंत राहणार असतील। तुमच्या मुद्द्याकडे येतो एक मोठी बातमी आहे, सत्ताधारी भाजप आणि जेडीयू मध्ये काटेकी टक्कर आहे। सर्वच्या सर्व 243 जागांचे कल एनडीटीव्हीच्या हाती आलेले आहेत। सत्ताधारी भाजप आणि जेडीयू मध्येच आता स्पर्धा आहे। 71 आणि 72 असा फरक आहे, फक्त एका जागेचा फरक आहे। त्यामुळे जवळपास 150चा टप्पा गाठताना सत्ताधारी दिसत आहेत। लोजपा अर्थात त्याचे 10 त्याच्यात आहेत, त्यामुळे 160 ते 65 जागांवर सध्या सत्ताधारी पुढे जाताना दिसत आहेत। बालाजी।
हा, तर यामध्ये मी जे म्हणत होतो की आम्ही लोकांचे मुद्दे घेऊन गेलो आणि आम्ही तेजस्वी यादव यांचा चेहरा समोर दिला. भाजपकडे असा कुठला चेहरा नव्हता, पण आम्ही जो मुद्दा म्हणजे आता हे निकाल पुढे येत आहेत म्हणून तुम्ही बोलताय असं म्हणाल म्हणून अगोदरच मी नमूद करतो की सकाळपासून हा मुद्दा आम्ही मांडतोय. आम्ही निवडणुकीचा निकाल येण्याच्या आधी मांडत होतो आणि उद्याही तो मांडू की जे SIR झालं चुकीच्या पद्धतीनं आणि त्यामधनं जे 65 लाख मतदार वगळले. SIRच्या मुद्द्यावर येतो. आत्ताची ब्रेकिंग पहा. निवडणूक आयोगाचे 137 जागांचे कल हाती आलेले आहेत. आयोगाच्या कलातही भाजप नंबर 1 वर आहे. भाजपला 44 आणि JDUला 43 जागा आहेत. त्यामुळे जवळपास जे अधिकृत आयोगाचे आकडे आहेत म्हणजे आत्ता जी आपल्याला आकडेवारी येते ती आपल्या प्रतिनिधींकडून येते, पण आयोगाचे अधिकृत आकडे 137 जागांचे निकाल आलेले आहेत आणि जवळपास त्यात 70 पेक्षा अधिक जागांवर जास्त जागांवर ते पुढे आहेत.